मंगल. नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. आमचं गाव आमची यात्रा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील खदाळे या ठिकाणी आलेलो आहोत. यात्रा आहे, कसं नियोजन यात्रेचं आहे, कोणकोणते कार्यक्रम आहेत, त्याचबरोबर आपण ज्या मंदिरात उभं राहिलेलो आहोत ते श्रीनाथ म्हस्कोबाचं मंदिर आहे आणि या श्रीनाथ म्हस्कोबाची या निमित्तानं आपण माहिती घेणार आहोत. आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते सर्व खदाळे ग्रामस्थ आहेत. यात्रेचं नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि कसं नियोजन आहे त्याचबरोबर विविध प्रश्नांची माहिती आज आपण या खदाळे ग्रामस्थांच्याकडून घेणार आहोत. श्रीनाथ यात्रेस येणाऱ्या भाविकांचे स्वागत ही कमान खदाळे बस स्थानकावर लावलेले आपल्याला दिसत आहेत. भाविकांचं स्वागत केलेलं आहे ग्रामस्थांनी आणि आता आपल्याला थेट आपल्याला पाहावयास मिळत आहे ती श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानने एक फलक लावलेला आहे आणि या फलकावर अर्थात फ्लेक्सवर कार्यक्रम कोणकोणते आहेत याची सविस्तर माहिती तारखेनुसार दिलेली आहे. आपण बघतोय ते कार्यक्रम कोणकोणते आहेत. खरं तर आता आपण आलोय ते आता मंदिरात परिसरात आलोय. मंदिर परिसर आपल्याला दिसत आहेत. खदाळे ग्रामस्थांनी अल्पावधीतच मंदिर परिसर विकसित केलेला आहे. ग्रामस्थ आणि भाविकांच्या वर्गणीतून जी मिळालेली आहे वर्गणी, त्या वर्गणीतून हा मंदिर परिसर विकसित केलेला आहे. आपल्याला मंदिर परिसर दिसत आहे. याच मंदिर परिसरामध्ये यात्रेकरूंची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्याचबरोबर जे विविध गावची गजमंडळी येत असतात ते गजनृत्य याच मंदिरात होत असते. मंदिर परिसर आपण बघतोय. अल्पावधीतच या मंदिर परिसराचा विकास फार मोठ्या प्रमाणात आणि गतीने केलेला आहे. खदाळेकरांचं खरं तर कौतुक भाविक करत असतात. खरं तर पूर्वीचं मंदिर बघितल्यानंतर लोकांना आठवण होत असते आणि बदल होत गेलेले आहेत. आता मंदिरात आलेलो आहोत आणि आपल्याला घोडा या मंदिरात दिसत आहेत. या घोड्याचं दर्शन घेऊन भाविक श्रीनाथाचं दर्शन घेत असतात. आपल्याला आता श्रीनाथाचं दर्शन होत आहे. आपल्याला खरं तर श्रीनाथ दर्शन झालेलं. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. दगडू शिंगाडे पुजारी. बर, आता एक सांगा, तर तुम्ही पुजारी आहात तर या देवाची काय माहिती आहे आपल्या श्रीनाथ म्हस्कोबाची? श्रीनाथ म्हस्कोबाची ही देववीर वरून आलेला आहे. बर. आणि ही जी इथं एक नाही जुळी राहिलेली आहे देवाची, त्याच्यावर ही स्थान प्रगट झालेलं आहे. बर, त्याच्यावर प्रगट झालेलं आहे या ठिकाणी. या ठिकाणी झालेलं आहे. आणि आता सांगा यात्रेचं नियोजन कसं, म्हणजे यात्रा कुठल्या दिवशी असते आपली? यात्रा ही मुख्य दिवस भाऊबीजेचा. भाऊबीजेचा. आणि ही जी पाडव्याला आपल्या गोडवा निवद आणि यात्रेचा मुख्य दिवस भाऊबीज. बरं, आता एक सांगा, तुम्ही पुजारी आहात, पूजेचं कसं नियोजन वेळ असते तुमची, म्हणजे सकाळ संध्याकाळ किंवा कसं असतं? सकाळी 6 ते 6 वाजता आणि संध्याकाळी आपली 7 वाजता असं हे पूजेचा कार्यक्रम. सकाळी 6 आणि संध्याकाळी 6 असं पूजेचं नियोजन असतं. मग आता एक सांगा, आपली जी श्रीनाथ म्हस्कोबा म्हटलं का भाकणूक असते, तर ही भाकणूक कोण सांगतं किंवा कशी परंपरा आलेली आहे पाठीमागची? भाकणूक पाठीमाग कोण सांगत होतं? म्हणजे पाठीमाग आपले अकराम शिंगाडे. अकरामच्या पाठीमागे त्यांचा पुतण्या राघू शिंगाडे सांगतो. या अकरामचे बी अगोदर सोपन काका सांगत होतं की यात कसं आहे, जी देव तयार झाला की त्या परंपरेने नाही की बाबा तो माणूस तयार झालाय, योग्यतेच आहे, तो भाकणूक सांगतो. अशी परंपरा आहे. परंपरा आहे, योग्यतेच आहे बाबा ती भाकणूक सांगतो. ते पाठीमागणे जसं परंपरा चालवले. आता राघू शिंगाडे सांगतो. बरं, आता सांगा, आपल्या मान तालुक्यात अशी कुठं कुठं आहे ते श्रीनाथ म्हस्कोबाची मंदिर? मान तालुक्यात शेनवडे आहे, पाचवड आहे, मोगरा आहे, आस्तंपूर आहे, शिंदे आहे, परत दुर्देव आहे, परत सिंगाडवाडी, यलमडवाडी, सिंगाडवाडी, परत अशी वरकुटे आहे ती, मांडीव ठाणा आहे ती आहे का? धन्यवाद. खरं तर तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. आत्माराम दादा शिंगाडे.
आज मी यात्रेच्या निमित्तानं या कार्यक्रम कसे कार्यक्रम आहे सांगत आहे. महत्वाचं म्हणजे आज अमावस्या आहे आणि अमावस्यापासून देवाला स्नायी स्नान चिंचबन या ठिकाणी पालखी या ठिकाणाहून थादाळ या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाते. त्या ठिकाणी जी रीतिरिवाजाने कार्यक्रम असतो तो त्या ठिकाणी संपन्न होतो आणि त्या ठिकाणाहून या ठिकाणी देव आल्यानंतर गावामधून मिरवणूक होते आणि मिरवणूक झाल्यानंतर या ठिकाणी पालखीमधून देव आल्यानंतर स्थानबद्ध होतो. आज हा कार्यक्रम अमावस्येच्या दिवसाचा आणि उद्या पाडवा आहे. पाडव्याच्या निमित्ताने सकाळी या ठिकाणी श्रीनाथाचे अभिषेक आणि चालू होते. अभिषेक झाल्यानंतर 11 ते 4 हा छबिनाचा कार्यक्रम, त्यामध्ये 2-3 गावे खेळण्यासाठी येतात गजनृत्य आणि संध्याकाळी 5 वाजता सासन काट्या मानाच्या आपल्या ज्या मानाच्या आहेत एक 4-5 आहेत त्या या ठिकाणी भेटीसाठी येतात. त्यानंतर संध्याकाळी गणगोपाळाचा कार्यक्रम असतो. म्हणजे देवाच्या आज निवेद असल्यामुळे त्या निवेदाचं एक भोजन म्हणून मान आहे, त्या मानाच्या प्रमाणे हा कार्यक्रम संध्याकाळी आहे. आणि त्यानंतर 9 ते रात्री 1 या दरम्यान छबिना असतो, त्यामध्ये 2-3 गावे असतात खेळण्यासाठी आणि नंतर अमृतवाणी हा कार्यक्रम संपन्न होतो. हा पाडव्याचा कार्यक्रम. आणि भाऊबीजे दिवशी मुख्य यात्रा, या दिवशी आपल्या पंचक्रोशीतील सर्व श्रीनाथ जेवढे स्थान आहेत मुख्य स्थान त्यामधील सर्व मानकरी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ सर्व या ठिकाणी यात्रे दिवस मुख्य दिवशी येतात आणि मुख्य दिवशी सकाळी आरतीचा मान आहे. आरती झाल्यानंतर 11 ते 4 हा छबिनाचा कार्यक्रम. छबिनामध्ये मुख्य दिवसानिमित्त 4-5 गावे असतात आणि त्यानंतर 4:15च्या टायमिंगला अमृतवाणी श्रीनाथाची. अमृतवाणी झाल्यानंतर पालखी गावामध्ये प्रदक्षिणा मिरवणूक होते आणि या ठिकाणी मुलांचा सोडण्याचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर या यात्रेची सांगता संध्याकाळी 9च्या टायमिंगला होत असते. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. आनंदा गित्ताप्पा शिंगाडे. आपले जे श्रीनाथ मुस्कुबाचे ते मानकरी आहेत, ते मानकरी कोण कोण आहे? ते शिंगाडे, बुरुंगले, ढवाण, फटकेन, फटकर हे मानकरी आहेत. हे आपल्या श्रीनाथाचे 5 जणी भाऊ. बरं, आता मगाशी सांगताना सांगितलंय की वीरला पण म्हणजे आपण जातो, ते कुठल्या दिवशी यात्रा असते वीरची? तुम्ही कसं सगळे जाता, म्हणजे कसं असतं ते नियोजन? ते माहीच्या महिन्यामध्ये यात्रा असते. माही पौर्णिमेला देवाची लग्न असतात आणि तिथून यात्रेला सुरुवात होते. आपले सगळे शिंगाडे परिवार तिकडे सर्व जात असतात. शिंगाडे परिवार म्हणजे 5 जण सर्व तिथे येतातच असतात. बरं, आता आपल्या थदाळ्याचा विषय आला तर इथं थदाळ्यातले जे मानकरी आहेत ते कोण कोण आहे? म्हणजे साधारण कसं आहे, म्हणजे पालखीचा मान कुणाला आहे? काटे कुणाचे असतात? पालखीचा मान माळ्यांना. बरं, आणि काट्याचा मान? काटे जे काही शासन काटे आपले असतात काय वगैरे? जगदाळे, जाधव, कुंभार कुंभार आहे, वावरे आहे, जगदाळे आहे, कुंभार आहे, नंतर शिंगाडे आहे. त्या सर्वांना काठीचा मान आहे. सगळेच आहेत म्हणजे बावरे काय तुम्ही सांगितलं त्यांना सांगा. आता एक सांगा, तुमचं नाव सांगा आता पहिल्यांदा. माझं नाव तुकाराम नंदे शिंगाडे. बर, आता मुंबईकरांचा कसं असतं नियोजन यात्रेत सहभाग वगैरे? मुंबईकरांचा हा आपल्या गावामध्ये पावन झालेले श्रीनाथ मुस्को महाराज आणि वर्षातून हा कार्यक्रम असतो. तर त्या नवचंडीमध्ये 9 दिवस दसऱ्याचा हा कार्यक्रम गाव स्वरूपामध्ये केला जातो आणि नंतर यात्रेचा उत्सव वाढवण्यासाठी जे बाहेर गावी मुंबई, बेंगलोर, पुणे व इतर ठिकाणी काही लोक गेलेले असतात काम करण्यासाठी, तर ते उत्सव वाढवण्यासाठी चांगल्याच तळमळदाराने सगळ्यांनी एकत्र येऊन हा आपला यात्रेचा मुख्य दिवस आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडतात. म्हणजे सर्वांचा सहभागी लाभला जातो. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते गजनृत्य आहे. खरं तर अनेक दिवसापासून यात्रेच्या काही दिवसापासून गजनृत्य खेळलं जातं आणि खराळे ग्रामस्थ आपल्याला गजनृत्य खेळताना दिसत आहेत. सर्व ग्रामस्थ आणि सर्व वयोगटातील यामध्ये गजनृत्य खेळण्यामध्ये सहभागी झालेले आहेत, दंग झालेले आहेत आणि गजनृत्याची ही रंगात आलेली आहे. शाळकरी मुलंसुद्धा यामध्ये आपल्याला खेळलेली दिसत आहेत. आपण दृश्य पाहतो ते रंगात आलेली गजनृत्य म्हणतो कुंभार.
सत्यवान, एक सांगा, आता आपण जी यात्रा बघितल्यानंतर आता जो आपला काही तुम्ही जी आता भक्तांच्या म्हणजे मदतीतून किंवा ग्रामस्थांच्या निधीतून आपला मंदिर परिसर कसा कसा विकसित झालेला आहे, म्हणजे कसं? आमदार साहेबांनी मंडप दिला, ही फ्लेवर ब्लॉक दिले, काय गावांनी टाकलं, सगळं झालं. बर. म्हणजे आणि गावाची लय मोठी एकजूट आहे, सगळ्या तरुण वर्गाची एकजूट, म्हाताऱ्या माणसाची एकजूट. आवारात आल्यानंतर आवारातलाच विषय म्हणजे इथं जी ठरल ती फायनल आणि अंतिमच असतं. एक मत आहे एकमतानंच ठरवली जाते आणि ती अंतिम असते. इथून बाहेर गेल्यानंतर त्यात बदल नाही, काय नाही, काय म्हणजे काय करायचं, यात्रेचं नियोजन असू द्या, इथं मंदिराचं काय काम करायचं असू द्या, कुठलीही गोष्ट ही गावच इथं बसून ठरवतं इथं समोर, आणि तीच गोष्ट फायनल होती. म्हणजे एक मत आणि एक विचार कुणीच कधी अजून एखाद्या माणसानं एखादं काम होत असं अडवं लावलं नाही, हे काम करायचं नाही, काय असं गाव एका चांगलं एकजुटीचं दर्शन आपलं या थदाळ्यामध्ये पाहायचं. आणि प्रत्येक समाजाचा इथं तरुण वर्ग, प्रत्येक ही म्हणत नाही देव माझा आहे, सगळी जण गाव अख्खं पूर्ण गाव, महिला असो, तरुण वर्ग असो, म्हातार माणसं असो, मुंबईवाली, बेंगलोर, पुणे, सगळी माझा देव म्हणून दिवाळीला सगळी येऊन जगतात. 10 गावं, पूर्ण 10 गावं इथे लुटून येते. आता थदाळ्याचा देवाविषयी असताय किंवा थदाळ्याचा देव नवसाला किती पावतोय, काय पावतोय, जो प्रत्येकाला स्वतःहून अनुभव आहे, दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा स्वतः इथं येऊन गेला त्या माणसाला त्या हे म्हणजे अनुभव घेतलेला आहे. तेव्हा ती माणसं स्वतःहून येते, त्यांना बोलवायची गरज लागत नाही. त्या 10 गावातल्या घरोघर माणसं यात्रेला येऊन देवपूजा, नारळ पूजा करून जाते. देवाची जाहिरात इतकी आहे की 10 गावं अख्खी लुटून इथे येते. बायका पोराशी मंडळी सगळी येते ती यात्रे दिवशी, गावाला सहकार्य करते ती, आणि त्यांच्यासाठी सोयीस्कर म्हणून जेवण गावाने दिवसभर भोजनाचा कार्यक्रम, दिवसभर आपण गावासाठी बाहेरून येणाऱ्या गावासाठी गावांचं त्यांच्यासाठी झटतं किंवा त्यांच्यासाठी उपाशी कुणी जाऊ नये जास्त असून सगळं जेवण, आणि जेवण चांगल्या दर्जाचं जेवण बनवलं जातं, महाप्रसाद. त्याची सगळी लोक व्यवस्थित त्या प्रसादाचा उपभोग घेऊन निवांत घरी जातात, बाकी देवाचे ऐकून. बाहेरची लोक आली तरी मी शांत एकदम अशी प्रेमाने येणार जाणार सगळ्या गोष्टी, आणि इतकी यात्रा छान होती. यात्रा यात्रा जर झाली तर दिवाळी झाल्यासारखं आम्हाला वाटतं, यात्रा जर नसती तर आम्हाला दिवाळी झाल्यासारखं वाटलंच नसतं. यात्रा दिवाळीपेक्षा यात्रा महत्वाची आहे. यात्रा झाली की आमच्या 10 गावांना वाटतं की आपली दिवाळी झाली. आता विषय असा आहे, अजून एक आहे, आता तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारतो. खरं तर यात्रेचं वेगळं पण काय आहे, म्हणजे इतर यात्रा बघताना आपली थदाळीची श्रीनाथाची यात्रा बघता काय वेगळं वाटतं तुम्हाला? आता कसं आहे, त्या ठिकाणी आरतीमधील श्रीनाथाचं एक स्थान, आणि या ठिकाणी कुणालाही आमंत्रण फक्त म्हणजे निमंत्रण पत्रिकाच असते. त्या ठिकाणी या असं काय नाही, आपापल्या पद्धतीने या ठिकाणी येतात लोक. त्या ठिकाणी मानकरी असो, गजी मंडळ असो, भक्त मंडळ असो, टोटल या ठिकाणी हे पंचक्रोशीन आहे. अख्ख्या श्रीनाथाचे जेवढे भक्त आहेत हे सर्व या ठिकाणी आपापल्या पद्धतीने येतात. आणि या ठिकाणी त्यांना फक्त एकच असतं, या दिवशी यात्रा एवढंच सांगितलं जातं. बाकीचं काही त्यांना मानधन वगैरे काही नाही, पण ते त्यांच्या आरतीतलं स्थान असल्यामुळे ते त्यांचं काम आहे म्हणून या ठिकाणी टायमिंगला अगोदरच हजर असतात. हे इथलं महत्व आहे. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. नमस्कार, मी रामदास कुमार, पोलीस पाटील थदाळे. बरं, आता तुम्ही पोलीस पाटील म्हटलं का, यात्रा म्हटलं का, खरं तर ताण असतं पोलिसांच्यावर किंवा पोलीस पाटलांच्यावर. तर हिथं थदाळ्यात काय परिस्थिती आहे तशी? नाही, इथं पाहिलं तर यात्रा ही शांततेत होती. इथं काय गालबोट यात्रेला लागत नाही. इथं देवडी पोलीस स्टेशन असेल, शिंगणापूर असेल, यांचा बंदोबस्त इथं चांगल्या पद्धतीने असतो. त्यामुळे गालबोट लागायचा काही विषयच येत नाही. यात्रा इथं शांततेत पार पडते. म्हणजे तुमच्यावर जास्त ताण येत नाही. तर सगळे इथं ग्रामस्थ सहकार्य करतात, त्यामुळे इथं यात्रेला गालबोट लागत. धन्यवाद. आता खरं तर मला एक प्रश्न विचारतो, जे आता आपली एवढी मोठी यात्रा भरत आहे, शेजारची 10-12 गावं येत आहेत, मानकरी येत आहेत, ते सर्वजण येतात, पुणे मुंबईचे लोक, बाहेरचे जे काही आहेत सर्वजण येतात. तर या सर्व यात्रा म्हणजे भाविकांना काय तुम्ही आवाहन करू शकता? यात्रेनिमित्त आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा उत्सव वाढवण्यासाठी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. आणि या मुख्य दिवस असतो तर सर्वांना माहिती असतं की वर्षभरामध्ये जी काय असते
त्या अमृतवाणी या देवाच्या रूपांतरातून एक भाकणूक म्हणून असं ठेवलेलं तर ती सांगतो सोहळा होतो आणि सर्वांचं ते आता तुम्ही भाकणूक म्हणजे बऱ्याच वेळेला अमृतवाणी भाकणूक हा शब्द परत परत आलेला आहे, नक्की काय असतं ते? म्हणजे वर्षभरामध्ये जी काय देवाची अमृतवाणी असते ते सांगितलं जातं, वर्षाचं बाकीच सांगितलं जातं. म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी सांगितलं जातं, म्हणजे सर्वांच्यासाठी सांगितलं जातं, जनावरांचं माणसांचं रोगराई सगळी सांगितली जाते, की देव कुठं गेला काय ते सांगितलं जातं त्याच्यामध्ये. धन्यवाद. खरं तर आताच आपल्याला 2 दिवसावर आलेल्या यात्रेची सविस्तर माहिती यात्रा कमिटीनं आणि ग्रामस्थांनी दिलेल्या आहेत. सर्वांना आपण मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद.